BA तृतीय वर्षातील माझ्या राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या तासिकेमध्ये आपलं स्वागत आहे। आपण राज्यशास्त्राचा वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर अर्थात पाश्चिमात्य राजकीय विचारवंत हा पेपर पाहत होतो। या पेपरमधील प्लेटो या विचारवंताचा अभ्यास आपण करत होतो। प्लेटोचे शिक्षणविषयक विचार, प्लेटोचा न्याय सिद्धांत हे आपण पाहिलेलं आहे। यानंतर प्लेटोचे साम्यवादी विचार काय होते याबद्दल आपण आढावा घेणार आहोत। प्लेटोस न्यायावर आधारित आदर्श राज्य निर्माण करायचे होते। शिक्षण तशा प्रकारची व्यक्ती निर्माण करायची होती। शिक्षणाने तशा प्रकारची व्यक्ती निर्माण करायची होती। शिक्षणाने तशा प्रकारच्या व्यक्ती निर्माण करावा ही अपेक्षा सुद्धा प्लेटोची होती। आदर्श राज्यासाठी आदर्श नागरिक शिक्षणानेच तयार होतील, पण त्याचा आदर्श तो सत्तेत गेल्यानंतर कायम राहावा यासाठी विशिष्ट प्रकारची समाजरचना गरजेची आहे असे प्लेटोचे मत होते। विशिष्ट प्रकारची सामाजिक व्यवस्था व सामाजिक संबंध, विशिष्ट प्रकारची अर्थव्यवस्था जी प्लेटोने प्रतिपादन केली तसाच प्लेटोचा साम्यवाद म्हटलेला जातो। प्लेटोच्या मते खाजगी संपत्ती व कुटुंबाच्या प्रेमामुळे शासक भ्रष्ट होतात। शासक वर्ग भ्रष्ट होऊ नये यासाठी त्यास खाजगी संपत्ती बाळगण्याचा अधिकार असू नये, तसेच खाजगी कुटुंबसुद्धा असू नये असे प्लेटोचे मत आहे। यासच प्लेटोचा साम्यवाद म्हणून ओळखला जातो। प्लेटोनी साम्यवादी विचारामध्ये साहसप्रधान आणि बुद्धिप्रधान या दोन वर्गास संपत्ती आणि कुटुंब बाळगण्याचा अधिकार राहील किंवा हक्क असेल, परंतु शासक वर्ग जो आहे, बुद्धिप्रधान वर्ग जो आहे, त्यांनी बुद्धिप्रधान वर्गासाठी प्लेटोने कुटुंब आणि संपत्ती ह्या दोन गोष्टी त्यांनी नाकारलेल्या आहेत। कारण कुटुंबामुळे व्यक्ती संपत्तीच्या पाठीमागे लागतो, संपत्तीचं त्याला आकर्षण वाढतं आणि कुटुंब आणि संपत्ती यामुळे शासक वर्ग भ्रष्ट होतो। त्यामुळे त्यांनी शासक वर्गाला कुटुंब संस्था आणि संपत्ती या दोन्हीला त्यांनी विरोध केलेला आहे। कनक आणि कांता, कनक म्हणजे संपत्ती आणि कांता म्हणजे स्त्री, या दोन गोष्टी बुद्धिप्रधान किंवा शासक वर्गास त्यांनी नाकारलेले आहेत। स्वतःचे कुटुंब व संपत्ती नसल्यामुळे व्यक्ती भ्रष्ट बळावणार नाहीत, तो स्वार्थी होणार नाही, कर्तव्यापासून विचलित होणार नाही, कार्यक्षमतेने तो आपले कर्तव्य पार पाडेल। यासाठीच प्लेटो शासक वर्गास संपत्तीचा अधिकार नाकारतो। या वर्गास कुटुंबही असू नये, स्त्री पुरुष संबंध सामूहिक असावेत, कुटुंबात बांधलेले नसावेत, यालाच प्लेटो साम्यवाद म्हणतात। अर्थात संपत्ती स्त्रियांचा साम्यवाद हा फक्त शासक वर्गासाठीच आहे। संपत्ती व स्त्रियांचे सार्वत्रिकरण हा प्लेटोचा क्रांतिकारक विचार वाटतो। साम्यवादी विचाराचा उद्देश काय होता? प्लेटोनी काय उद्देश ठेवून साम्यवादी विचार मांडले आहेत समजलं ना? प्लेटोचे साम्यवादी विचारामध्ये प्लेटोनी न्यायविषयक सिद्धांतात त्यांनी तीन वर्ग पाडलेले होते। एक साहसप्रधान, दुसरा पहिला वासनाप्रधान, दुसरा साहसप्रधान आणि तिसरा बुद्धिप्रधान। तिन्ही वर्गाने आपापल्या क्षेत्रात कार्य करावे, इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करू नये किंवा ढवळाढवळ करू नये, यालाच प्लेटोनी महत्त्व दिलेलं होतं। तर आता साम्यवादी विचारामध्ये प्लेटोनी साहसप्रधान आणि वासनाप्रधान या दोन वर्गाला कुटुंब आणि संपत्तीचा अधिकार दिलेला आहे, परंतु
शासक वर्गास तो संपत्तीचा आणि कुटुंब संस्थेचा अधिकार नाकारतो, कारण कुटुंब आणि संपत्ती यामुळे शासक वर्ग भ्रष्ट होईल आणि आपल्या कर्तव्यामध्ये तो कसूर करेल। आणि जर त्याला कुटुंब आणि संपत्ती नसेल तर तो आपल्या कर्तव्यात कसूर करणार नाही, आपले कर्तव्य तो निष्ठेने पार पाडेल। मग स्त्री आणि पुरुषांचे संबंध हे सामूहिक स्वरूपात असावेत, ते वैयक्तिक किंवा कुटुंबापर्यंत येऊ नयेत, असं प्लेटोनी शासक वर्गासाठी साम्यवाद मांडलेला आहे। तर साम्यवादी विचारांचा उद्देश काय? क्रमांक 1, राज्याच्या एकतेस धोका अंतर्गत संघर्षातून असतो। संघर्षाचे कारण प्रामुख्याने संपत्तीच असते, तेव्हा संघर्ष दूर करण्यासाठी व एकता कायम ठेवण्यासाठी संपत्तीचा अधिकार शासक वर्गास असू नये, असं प्लेटोचं मत आहे। शासक हा विवेकी असावा, त्याचा विवेक राज्याच्या आदर्शापर्यंत पोहोचवतो। त्याचा विवेक संपवण्याच्या 2 गोष्टी कारणीभूत असतात, पहिली गोष्ट संपत्ती आणि दुसरी गोष्ट स्त्री। या 2 गोष्टीमुळे त्याचा विवेक हा संपुष्टात येत असतो, तेव्हा या 2 गोष्टीपासून सत्ताधारी वर्ग दूर असायला हवा। राजकीय सत्ता व आर्थिक सत्ता या एकाच ठिकाणी केंद्रित झाल्यास बेजबाबदार निरंकुश सत्तेचा उदय होतो। ही निरंकुश सत्ता पिळवणूक करते। ही पिळवणूक थांबविण्यासाठी प्लेटो राज्यकर्त्या वर्गास संपत्तीपासून दूर ठेवू इच्छितो। मित्रांनो, आपण प्लेटोचा साम्यवाद पाहत असताना प्लेटोने संपत्ती आणि कुटुंब या 2 गोष्टीमुळे राज्यकर्त्या वर्गाचा विवेक ढासाळतो, म्हणून या 2 वर्गास स्त्री आणि संपत्ती असू नयेत। निरोगी, धष्टपुष्ट, बुद्धिवान स्त्रीपासूनच जन्मलेली मुले राज्याच्या उपयोगाची असू शकतात। आदर्श राज्य निर्मितीसाठी, निरोगी समाजासाठी मर्यादित स्त्री पुरुषातच प्रजोत्पादनाचा अधिकार असावा। परत एकदा प्लेटो काय म्हणतो? निरोगी, धष्टपुष्ट, बुद्धिवान स्त्री पुरुषापासूनच जन्मलेली मुले राज्याच्या उपयोगी असू शकतात। जे स्त्री पुरुष निरोगी आहेत, धष्टपुष्ट आहेत, बुद्धिवान आहेत, अशा स्त्री पुरुषापासून जन्मलेल्या व्यक्ती किंवा जन्मलेली मुलं हे राज्याच्या उपयोगी असू शकतात। जे निरोगी आहेत, धष्टपुष्ट आहेत, बुद्धिमान आहेत, अशाच स्त्री पुरुषांनी मुलांना जन्म द्यावा, असा प्लेटोचा म्हणण्याचा अर्थ आहे। पुरुषा इतका स्त्रियांचाही समाजासाठी उपयोग झाला पाहिजे। त्यांना 4 भिंतीत कोंडून ठेवल्यामुळे त्यांच्या कर्तव्याचा समाजास काहीच उपयोग होत नाही। म्हणून प्लेटो म्हणतो, पुरुषाप्रमाणेच स्त्रियांना सुद्धा राज्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सामावून घेतलं पाहिजे। जर त्यांना 4 भिंतीच्या आत ठेवलं तर त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या कार्याचा राज्याला उपयोग होत नाही, आणि म्हणून तो उपयोग व्हावा या उद्देशाने प्लेटो पुरुषाप्रमाणे स्त्रियांना सुद्धा राज्याच्या कार्यामध्ये सामील करून घेऊ इच्छितो। स्त्रियांना समान संधी दिल्यामुळे व कुटुंब संस्थेच्या बंधनातून त्यांना मुक्त केल्यामुळे त्यांच्या बुद्धीचा समाजास फायदा होईल, यासाठीच त्यांनी स्त्रियांचा साम्यवाद सांगितलेला आहे। तर मित्रांनो, आज आपण प्लेटोचा साम्यवाद हे पाहत असताना तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये समजून आलेला असेल की जे समाजामध्ये 3 वर्ग आहेत, वासनाप्रधान, साहसप्रधान आणि बुद्धिप्रधान, या प्लेटोच्या न्याय सिद्धांताला अनुसरून, प्लेटोच्या शिक्षणविषयक विचाराला अनुसरूनच प्लेटोने साम्यवादी विचार मांडलेले आहेत। प्लेटोच्या साम्यवादात शासक वर्गास त्यांनी कुटुंब आणि स्त्री या 2 गोष्टी नाकारलेल्या आहेत। ज्या स्त्रिया आणि जे पुरुष बुद्धिमान आहेत